राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे ना, कशाची ती इच्छा नाही, टूर सांगायची नाही, कशाची नाही, पण सांगणं गरजेचं आहे. हाती असलेलं काम करणं गरजेचं आहे. खाजगी आतला विषय सांगतो. कालपासून करमानागरी एक दृष्टांत पडलाय. आदिमाया शक्तीची तिथं विटंबना झाली आणि त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आता काय घरी दम निघत नाही. रनिंग तर लय लांब आहे, 260 किलोमीटर मोटरसायकल जायची, 260 यायची, असा विषय. आणि गाडी गुडी उपलब्ध आहेत, एस टी बिष्टी, पण त्याने एस टी उतारलं की पुढचं काय, मग लय चालावं लागतं. ती शक्य नाही म्हणून ते मोटरसायकलचा पर्याय. पाठीमागं आई रासाई देवी ही मधली, थोरली तिघी बहिणी, थोरली आमच्या गावात वडगाव रासाई ही मधली पाण्यातच, आणि पलीकडं नांदगाव म्हणून गाव आहे, दौंड तालुका, त्या ठिकाणी बारकी. अशा तिघी बहिणी या ठिकाणी विराजमान झाल्यात आणि यांच्या कृपाशीर्वादाने सगळी लोक सुखी आनंदाने जगतात. अशाच्या का आदिमाय शक्तीची आपण स्टोरी बघू. विषय असा आहे की समाजात आपण आता बघा, पत्नी पीडित कितीतरी पुरुष आहेत, काही बाया बिघडल्यात, पार स्वतःची इज्जत विकायला लागल्यात. त्या नवऱ्यांना काहींना बायको काय ती कळाना, करायचं सुद्धा कळाना. ह्या लय डोक्याला हॅडॅक येणारा समाज आहे. तुम्हाला सांगतो, आपण आपल्या पद्धतीने जनजागृती करतोय. जी जवळ आहे त्याची किंमत करावा कमीत कमी. आणि सगळ्या प्रकारची लोक आहेत. त्याच्यातलीच एक प्रकार तुम्हाला सांगतो की महिलांना दारू पिऊन मारहाण करणारे, महिलांना शिवीगाळ करणारे, घरच्या लक्ष्मीची किंमत न करणारे. ध्यानात ठेवा, ज्याच्या घरात बाई दुःखी आहे, ज्याच्या घरात स्त्री दुःखी आहे ना, त्याला लय अडचणी आहेत. त्याला कर्ज, त्याला डोक्याला सुख नाही, खाल्ल्याला तुकडा पाचणार नाही. हा का तर घरचीच लक्ष्मी दुःखी आहे, तो काय करणार आहे, कुठं जाऊन उपाटणार आहे, असा विषय आहे. पण लोकाला कळत नाही. लय बधीर लोक आहेत काय काय. त्याच्यातलाच एक बधीर, त्याची स्टोरी बघू. पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, ओतूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. आणि चंद्रकांत डोंगरे ओरिजिनल नाव, चंद्रकांत डोंगरे, वय वर्ष 55. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम महाराजांचा तो सावकारकीचा, त्यांच्या वडिलांचा पाण्याचा व्यवसाय होता, सावकार माणूस. त्यांनी संपूर्ण देऊन टाकलं समाजाला, काय ठेवलं नाही. प्रपंच आणि परमार्थ कसा करावा तुकाराम महाराजांकडून शिकावा. ज्योतिबा फुले आपले, हा ही ज्योतिबा फुले ही नावं अशी आहेत की ह्यांचा इतिहास जगासमोर येऊन नाही दिला. ध्यानात ठेवा, दाबला गेला. खडकवासला धरण नाही, पण अख्खं पुणे पाणी पितंय, पिंपरी चिंचवड पाणी पितंय. खडकवासला धरण स्वतःचं दण, त्या काळात धरण बांधायचंय, मार थोडं आहे काय, अशी व्यक्ती. हा तर कुणी काय केलं, आपापल्या जन्माला येऊन कुणी काय केलं. हा जो चंद्रकांत डोंगरे यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. वय वर्ष 55 आहे, पण पहिले लग्न केलं, ती सोडून दिली. त्यांची मुलं आहेत, जमीन आहे, जमिनीचा वाद आहे. दुसरी केली. दुसरी जी बायको आहे तिचं नाव आहे साधना. बाई अशी की साक्षात लक्ष्मीचा अवतार. तिची जी मेंटॅलिटी आहे, तिची जी विचार करण्याची क्षमता आहे ना, माझा घर, माझा नवरा, माझा प्रपंच, घरातलं सगळं काम करायचं, खायचं प्यायचं, रांधायचं, वाढायचं, झाडायचं, कपडे धुवायचे, तेवढं सगळं करून रानात काम करू लागायचं. गुरांचं शेणकूर पाणी करायचं, त्यांना पाणी पाजायचं, कुटी करायचं, त्यांना खायला टाकायचं. हा कवा तरी यायचा टपकायचा. त्याच्यात त्याला 2-4 मित्र, त्यांच्या दारू प्यायचा. दारू प्यायला की वरच्या हवेत गडी. एक मुलगा झाला, 10 वर्षापर्यंत मुलगा चांगला होता. त्या मुलाचं नाव आहे आर्यन. 10 वर्षापर्यंत मुलगा चांगला होता. नंतरच्या काळात त्याला असं काहीतरी पॅरालिसिसचा प्रकार आहे, पण पाय निकामी झाले. एका जागेवर बसून हलू शकत नाही, पण कळतंय सगळं, तोंडाने चेहऱ्याने दिसतंय सगळं, पण हलू शकत नाही. त्याचं हागणं मुतणं, त्याचं आंघोळ, त्याचं कपडे धुणं, त्याचं सगळं त्याची आई करायची. एवढी किंमत आहे आईला जगात. ही साधनाबाई सगळं करायची त्याचं. आणि हा जो प्याताडे हा यायचा, याची मानसिकता तुम्हाला सांगतो. एक चांगली बाई होती साधनाबाई. आणि आज अनेक समाजात ज्या दुःखाखाली दबले गेले त्या स्त्रियांचं मला फोन असतात. त्या नवऱ्याला तपास नाही, फोन कावा करते बायको, त्या कोणाला तपास नाही, त्यांचा फोन असतात की ह्या आयुष्यात हे मी बंदी म्हणून जगते, मी का जगते हेच मला कळत नाही, मी मनातून दुःखी आहे, मला कुणी घरात किंमत देत नाही. अशी सुद्धा नीच अवलादीची माणसं ह्या जगात आहेत.
आणि एखाद्याला पोरगी देताना फक्त अशी अवलाद तुमच्या गळ्यात पडू नये अशी आई भगवती चरणी प्रार्थना. कारण ते एकदा झाल्यावर काय करता येत नाही हो. लग्न झाल्यावर ना हाय ते तूच करून घ्यावं लागतं. याचं रंगढंग असं दिसायला लागलं. हे साधनाचा एक भाऊ आहे सक्का. त्या भावाचा इतका जीव ह्या बहिणीवर तुम्हाला सांगतो की माझं बोळ बाबड आहे, माझं बोळ बाबड आहे. त्याचं काय पैसा तिथं मॅटर करत नाही. कोणी काय उपाशी नसतं. भिकारी सुद्धा आज भिकारी नाही. तो सुद्धा 500 कोयना मागतो. तो टँगो पेतो राजकीय नेत्याच्या मालकीची, हा भाग वेगळा. पण तो सुद्धा भिकार नाही. कोणी गरीब नाही जगात आज. फक्त जिथं गरज आहे तिथं त्याला आधार देणं आपलं काम आहे. ह्या भावानी त्या बहिणीचा इतका जीव गुंतलेला की बळसाठी. आणि हे बळसाट किंवा थोडी शांत वृत्तीची माणसं असतात, स्त्री असो पुरुष असो, यांच्या अंगात देव असतो बरं का, तुम्हाला दैवी अंश असतो. यांची टिंगल टवाळी कधी करू नका, कारण ते लोकांचं वाईट चित्तत नाही. ध्यानात ठेवा. तुम्हाला नाही मदत करता येईल नका करू, नाही सहकार्य नाही गोड बोलता आलं नका करू, पण त्यांची टिंगल टवाळी करू नका. त्यांचं ते केलं की तुम्ही गाडी घसरून पडल्याशिवाय राहणार नाही. अशी थंडी सुटली ना की हाडकं बिडकं अशी ठणकणार नुसती पडल्या एकदा. देवाची काठी लागते, लोकांना कळत नाही. ही साधनाबाई तिथं आल्यापासून ती मुलगा बिलगा त्या भावाचं लक्ष प्रपंचाकडे ह्यांच्या. मग गे पासरी बोड्याचा ह्यो जावाई होता, मेवना होता, चंद्रकांत डोंगरे. काय लिखीच्या आपल्या बहिणीच्या प्रपंचात काय कमी, त्या भावानी त्या बहिणीला बाजरीची पोती बेठाय जरी आला सर गाडी पाठीमागं बाजरीची गुणी गव्हाची गुणी बांधून आणायचं. असून दे तुझं ही. तिला बरं वाटायचं माझा भाऊ येतोय, सगळं व्यवस्थित आहे. लिकूड झालं. ते भावाला काय वाटलं लिकूड बाळ झालंय, पुढं लागन सुराला. थोडी पैशाची अडचण आहे. त्यांना इन्कम काहीच नव्हतं. मी यांनी काय केलं, एक 2-3 गाया हा घेतल्यात दाजी राहून द्या. 3 जर्सी गाया का तर दुधातून. आता त्याच्यात तर काय राहत आहे तुम्हाला माहिती, शेण राहते दुधात धंद्यात फक्त. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी निवडून आल्या की दुधाचं रेट वर, आणि तेवढ्या एकदा झाल्या की दूध परत दबलं. लगेच बातमी 3 रुपयाने कपात, 4 रुपयाने कसा भाडा बसा बोखंडी आमच्या. अशी तर दुनिया आहे ही. मी 13 गाई सांभाळलेल्या आहेत पूर्वी माया ह्याच्यात. मला बाजार करता येत नव्हता 200 रुपयाचा. 13 गाई सांभाळून दूध पिळून ज्याला घातलं त्यांनी 5 चक्कर घेतली शिरसगावच्या रानात. कशाला मरायला धंदे करायचे. पण ती कसं आहे, शेतकऱ्याला पर्याय नसतो. शेतकऱ्याला विरेची पिशवी येणार. शेतकऱ्याला कुठं शेतीत 1000-500 लागलं, कुठं जायचे बा 1000-2000 उचल मागायची भिखाऱ्यावानी. त्याला दूध काढायचं आणि दूध घातलं की त्याने म्हणायचं आज पाणी दाखवते तुझ्या मशीनमध्ये. एवढ्या 5-50 माणसात अपमान. असा तो धंदा. सुग्रास भुसा अमकं तमकं जे त्याच्याशिवाय दूध नाही. त्याच्या किमती एकदा वाढल्या. त्यांनी लय हुशार येते. आता 50 किलोचा भुसा 44 केलाय आता. किंमत तेवढीच. म्हणजे अशी महागाई वाढत. लय हुशार डोकं आहेत. लुटणारे आणि लुटून घेणारे दोन. तुम्हाला कुठं बसायचं तुम्ही ठरवा. ही अशा प्रकारे 2-3 गाया दिल्या, मिळायचे पैसे. त्यातून घरचं भावाला समाधान होतं की माझ्या बहिणीचं प्रपंच चाललंय भाऊ व्यवस्थित. ह्याचं प्रमाण इतकं वाढलं, पेण्याचं वाढलं, मारण्याचं वाढलं. तर एक प्रसंग त्याच्या मुलांनी प्रत्यक्ष सांगितला की ही जी आई होती साधना डोंगरे, ही दुनदूत होती दुपारच्या पारी. हाका आला जेवाय दे मानला. काय ऐकलं का नाही तिने, काय तिला ऐकाय आलं का नाही, हा भाग वेगळा. पण तराट झालेली अवलाद कसं करते बघा. ती पाठीमागून दुनदूती. ह्याला वाटलं मला माझं ऐकत नाही, जेवायला देत नाही, गेला तुझ्या आईला आण माझ्या आईला आण. अहो दफा 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 त्याच्या पाठडात त्यांच्या खोर म्हणू नका, गज म्हणू नका, इतकी बेदम मारहाण करायचा. चांद्या डोंगरे एवढी मारहाण करायचा. ती बाईला धमकी द्यायला सुरुवात केली नंतर त्यांनी बायकोला की तुला मी मारून टाकणार आहे, तू चांगली बाई नाही, तू असं नाही. गावातलं कुणी लोक जरी आली तरी याची संशय नजर ही. तिने कुठं पळून लपून बसावं का, पळून त्याला कळणारच काय. ह्या सगळ्या मारहाणीचा ह्या सगळ्या विषयात गावच्या तंटामुक्ती अध्यक्षापर्यंत गेला. आणि ही लोक गावचा पोलीस पाटील असन, तंटामुक्ती अध्यक्ष असन, सरपंच असन, आजी माजी कुणी असून द्या, ह्या लोकांचं लय मोठं योगदान आहे. ती भली कशी का असणार, पण कसं योगदान तुम्हाला सांगतो. यांच्याकडून गावात जे मिटल ना ते पुढे जाऊन कोर्टात मिटत नाही. ध्यानात ठेवा. पोलीस स्टेशनला जाऊन मिटत नाही. मारणाची लोक मोकळी झाली फार. जेवढं कमवायचं तेवढं त्यांच्या मड्या होत्या कोर्टाच्या आणि त्या वकिलाच्या आणि त्याच्या घालायचं.
त्यात मजा नाही. शे लोकांना इतकं पुण्य काही जे वाद गावातले गावात जर मिटत असत्या तर एक नंबर काम आहे तुम्हाला सांगतो. आलं तंटामुक्ती अध्यक्षाकडं विषय गेला की त्यांनी ते समजून सांगितलं. आता हा कसं असतं चांगल्यापणी हा ठीक आहे, बरोबर ठीक आहे, ती परिस्थिती बघून असते, ती 2 पावलं मागं सरकतात. झालं आता नवरा बायको आहे, ती काय नातं तोडता येतं काय, ती परत त्यांनी आणून घातली घरी. म्हणले आता मारायचं नाही, हाणमार करायची नाही, दारू पिऊन मारहाण करायची नाही. ठीक आहे ठीक आहे, ओके चालतंय, काय अडचण नाही. नाही होतं थोडं गरम डोकं झालं होतं, घ्या समजून आमकत. कशाचं समजून घ्या. 4-8 दिवस 15 दिवस गेलं की परत विषय चालू. मारहाण. एकदा तर गजानी दपा 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 गजाची आवाज यायला लागली. ती पोरगं वरडायचं मोठ्याने. साधना डोंगरेच्या मनात, तिच्या मनात असं परिवर्तन झालं की हा माझा नवरा मला 100% मारून टाकणार आहे. ती 2-3 दिवस आधी बडबड करायला, त्याला म्हणतात मानसिक संतुलन डळणे ध्यानात ठेवा. ती मारणार आहे, मला मारणार आहे, मला मारणार आहे. ते नुसतं घरात आला, ते मोटरसायकलचा आवाज आला ना, किटल्या गाडीला येत घरी आला, मोटरसायकल थांबली तरी हिला थरकाप सुटायचा, या छातीचं हृदयाचं ठोकं वाढायचं. अशी अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच घरात आहे. महिलांना मारहाण होती तुम्हाला सांगतो. आणि ह्या अवलादी ह्यांचं कसं असं निर्मूलन व्हावं. मला वाटतं जगातले ब्लड कॅन्सर किंवा असाध्य रोग आहेत ना, ह्या अवलादीला झालेलं लय चांगलं आहे. आणि यांना फेड आहे बरं का. तुम्हाला शेकडो उदाहरण देतो. अगदी माझ्या गावासकट ज्यांनी ज्यांनी हाती केलंय ना, तोंड वासून गेल्यात, फुटून गेल्यात ती अक्षरशः. हा, ती बाई विधवा आता लोकांच्या कामाला जाऊन जगती, पण अशा अवलादी कवाच वाहून गेल्यात. तुम्हाला त्याची फेड आहे. ह्या घटनेमध्ये अशी मारहाण झाल्यानंतर ती पुटपुट करायला लागली, बडबड करायला लागली, तिचा कंट्रोल सुटायला लागला. आणि 15 वर्षाचा हा मुलगा आर्यन हे सगळं पाहत होता, पण तो हालता बोलताच्या आणि तो काय करणार आहे. त्याला सुद्धा धमकी द्यायचा हा चंद्रकांत डोंगरे, की तुला सुद्धा मारून टाकीन, तू माझ्या काय कामाचा नाही, तू हे नाही ते नाही. असं केल्यावर त्याचं पोराला काय हो लहान. आणि शेवट मामाला मला फोन करतो मी. ती पोरगं म्हणलं आईला. आई म्हणली आता काय जगण्यात अर्थ नाही, आता मी मरते, मला मारून टाकणार आहे, मला मारून टाकणार आहे. पोरगं म्हणलं आई मामाला फोन करते, आपण मामाकडे राहायला जाऊ. काय जमिनीचा वाद होता. त्यांच्याकडं गायीच्या दुधाचे पैसे, शेतीतून मिळणारं थोडं उत्पन्न आणि एअरटेलचा एक टावर होता, त्याचं 3 महिन्याला भाडे यायचं. अशा प्रकारे उत्पन्नाचा स्रोत होता. ते मारून ते म्हणलं मी आई थांबतो, मी फोन करतो मामाला. मामाला फोन करतो म्हणलं, मामाला फोन केला. मामा म्हणला आज मला काम आहे बाळा, मी उद्याच्याला 100% येतो आणि तुम्हाला घेऊन येतो. कारण तिचं मानसिक संतुलन हल्लं होतं थोडं. ते बडबड चालली होती साधनाची. मामा आला, फक्त मामाचं कामाचा जाळ झाला मामाच्या त्या दिवशी. तो मामा त्या दिवशीच यायला पाहिजे होता. फोन आल्या त्यांनी गाडीला दांडकं मारायला पाहिजे होतं आणि आपल्या बहिणीला आणि बादशाला घेऊन जायला पाहिजे होतं स्वतःकडं. हा, आणि असं काय नका समजू. म्हशीची शिंग म्हशीला कधी जड नसतात, ध्यानात ठेवा. वाटतं शिंग. भाऊ एक सदैव तत्पर असतो आपल्या बहिणीसाठी, सांभाळायला त्याला काय फरक पडत नाही. पण आपण म्हणजे हेतू कसा असतो भावाचा सुद्धा, की बाबा ज्या चुलीचं लाकूड आहे त्या चुलीत राहिलं तर बरंच. नांदीत चांगले, पण अति व्हायला लागलं ना 4-4, 6-6 महिने, 2-2 वर्ष आणि नाही नांदाय गेली तरी हरकत नाही, पण अवलाद नीट सरळ दुरीत पाहिजे. तुम्हाला सांगतो, एक तर बायका मिळत नाहीत लोकांना आता, आणि ज्यांना आहेत त्यांना असा माज येतोय. तुम्हाला सांगतो तो भाऊ लेट झाल्यानंतर त्या दिवशी 4:30 वाजता, सोमवारची घटना, सोमवारी 4:30 वाजता आपले कुट्टी मशीनला डिझेल इंजिन असतं बघा जोडलेलं कुट्टी करण्यासाठी, आणि त्या डिझेल इंजिनला डिझेल लागतं. ती 1 लिटरची डिझेलची बाटली घरात होती. ह्या मुलाच्या समोर, तर मुलाला उठता येईना, तिने ती डिझेल मुलाच्या समोर तिथं अंगा ओतून घेतलं. स्वतःच्या साडीला काडी लावली. ती पोरगा रडते मोठ्याने. तिला जसं बाजायला लागलं, जगात काही करा पण जगात पिटून घेऊन कधी मरू नका बरं का, तुम्हाला सांगतो. इतकी बेकार प्रत्येक पिटून घेणारी व्यक्ती ही पळायला सुरुवात होते, वाचव, कारण तिचं असह्य वेदना असतात. ती बडखा उडाल्याबरोबर ती तिथून बाहेर पळाली, मुलाजवळ नको म्हणून. आता आई ती मुलाला वाजून देईल का, असं असतं. बाहेर पळाली, उकांडा होता आणि आजूबाजूची हे एवढं पोरगा ओरडतंय. कोण असतं घरी, कोण नसतं. शेजारी पाजारी सुद्धा 10-15 मिनिटानंतर ती देह जळून जळून खाक, अगदी जिवंत जळण्यासारखा प्रकार उकांड्यावर जळून पडला. तो उकांडा बी गवरे असतात वाळलेल्या साठी, तो उकांडा थोडा पेटला, दुखायला लागला. ती बॉडी तिथं जळून कोळ होऊन पडली. ही तर आहे महाराष्ट्राची.
अशी बी लोक आहेत, ध्यानात ठेवा. बऱ्याच जणांना दुःख होतं, स्त्रियांच्या बाजूने सगळं कायदं असं तसं, हे का झाले याचा सुद्धा विचार केला. अशा अवलादी क्वचित राहिल्यात. आणि स्त्रिया सुद्धा असं आहेत की एवढा कायदा आपल्या बाजूने भरभक्कम असल्यामुळे सगळ्याच कायद्याचा वापर करत नाहीत. ज्या बिघडलेले, ज्या मोबाईलमुळं बाहेरच्या ठोक्यांशी संबंध ठेवून येत, नवऱ्याला 498 टाकणे, इष्ट हिस्सा मागणे, याचा गैरफायदा बी स्त्रियांनी घ्यायला सुरुवात केली, हे खरं आहे ना. पण असे बी अवलाद आहेत, ही समाज असे सगळ्या प्रकारचे लोक आहेत. या स्त्रियांना कुणी वाली नसावा म्हणून कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. पण ही काय ती नवऱ्याच्या विरोधात जाणारी नव्हती, काय नव्हती. ते म्हणून मग लोक आली, कोळसा झाल्यावर लोक आली. पोरगं आराडतंय, त्याला समजावलं, सगळीकडे फोन झाले, पोलीस स्टेशन अमकं तमकं. ओतूर पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी येऊन व्यवस्थित पंचनामा करून ती बॉडी तालुक्याला, ते कायदेशीर प्रक्रिया असते. पोलिसांनी स्वतःचं काम चोख बजावलं. भाऊ आला, लेट आला. आदल्या दिवशी यायला पाहिजे होता आणि त्याला न्यायला, भाऊ आला नाही, भाऊ लेट आला. भाऊ त्या ठिकाणी, तर काय त्याचं दुःख ज्याला त्याला माहिती. ही अवलाद तर पोलिसांनी उचलून नेली, तर रीतसर कारवाई, आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल. पोलीस त्यांचं काम चोख करते, त्याबद्दल वाद नाही. आज त्या पोराचं करायचं कोणी? त्याला त्याच्या मामाकडे जावं लागेल, घराला कुलूप अशा प्रकारे लागेल. आणि याच्यात बी मला आज जाऊन असं वाटतं की बायचान्स काय बा, आता कायदाही देऊ, ही नाही 4-6 महिन्यात बाहेर निघावं, आलं लक्षात, आरोपी सुद्धा. कारण ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस हा गुरं चारायला रानात होता. बरेच कायदेशीर बाबी असतात. आणि ज्यांना काळा कोट आहेत, हे आपले वकील साहेब आदरणीय, आरोपीला वकील मिळणार कोणीतरी, आणि ते सुद्धा त्या आरोपीला वाचण्याचा प्रयत्न करणार. ही अशी न्यायव्यवस्था अशीच आहे, त्याच्याबद्दल आहे ते खरं सांगतो तुम्हाला. पण हे जर बाहेर निघाला तर ह्याच्यासारखी दुर्दैवाची बाब नाही तुमच्या आमच्या दृष्टीने. रामकृष्ण हरी माऊली.